नमस्कार. तर हा व्लॉग खरंच तुम्ही नक्की पूर्ण बघा. थोडा मोठा असणार आहे, जास्त मी मोठा नाही, 4-5 मिनिटाचा बनवेल, पण नक्कीच तुम्ही बघा. तर सब्जेक्ट असा आहे, म्हणजे विषय की 0 पासून 500 सबस्क्रायबरपर्यंतचा माझा प्रवास कसा होता. तर माझे आता 650 म्हणजे 640 सबस्क्रायबर झालेत. तर मी आता हा व्हिडिओ बनवते. मी व्हिडिओ या लोकांसाठी बनवते की ज्यांनी आताच यूट्यूब स्टार्ट केलं आहे, ज्यांचे 10, 20, 100, 200 असे सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ. कारण त्यांना पण असं वाटेल की बाबा होतात 500-600 सबस्क्रायबर पण होतात. पण मला काय झालं होतं की जेव्हा माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की चला आपण यूट्यूब स्टार्ट करू, मग मी काय केलं की चला आपण एक व्हिडिओ अपलोड करू. जसे लोकांचे व्ह्यूज येतात ना, 2000 5000, आपला पण व्हिडिओ जाईल आणि व्ह्यू येतील आणि सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर तर लगेच वाढतील, असं मला वाटत होतं. पण जेवढं सोपं वाटत होतं तेवढं अजिबात नाही. एक एक सबस्क्रायबर वाढणं मुश्किल आहे. तर मी 1-2 व्हिडिओसुद्धा अपलोड केले आणि खरंच गेले ना माझे 1500-2000 असे व्ह्यू आले स्टार्टिंगलाच. तर मी थोडी खुश झाले. अरे मला म्हणजे अगोदरचपासून चॅनल मला थोडं हे होतं आहे की याच्यामध्ये दिसते की हे ग्रो होऊ शकतं चॅनल. तर तसं मी करत गेले. स्टार्टिंगला तर आले ते, म्हणजे 23 सबस्क्रायबर माझे असेच वाढले इझिली. मग मी काय केलं, माझ्या फ्रेंड्स आहेत, जास्त नाही आहे माझा फ्रेंड सर्कल, खूप म्हणजे छोटा आहे, खूप कमी फ्रेंड्स आहेत. त्यांना पण मी पाठवलं की तुम्ही माझा व्लॉग बघा आणि मी यूट्यूब स्टार्ट केलं आणि सबस्क्राईब करा. मग त्यांनी काय केलं, अर्ध्यांनी म्हणजे जसं 10 जणांना पाठवलं तर 5 जणांनी केलं सबस्क्राईब, पण 5 जणांनी इग्नोर केलं. मग फॅमिलीमध्ये मी ग्रुप वगैरे आहे आमचा, तिथे शेअर केलं की माझं चॅनल सबस्क्राईब करा. मग तिथे काय झालं, काहींना सबस्क्रायबर करता येत होतं तर काहींना येत नव्हतं, हा पण आहे. तर काहींनी काय केलं चॅनल सबस्क्राईब आणि काहींनी नाही केलं. आणि मला असा विश्वास येत नव्हता, केलं का त्यांनी? मी असं सारखं विचारायचे, तू केलं का चॅनल सबस्क्राईब, तुम्ही केले का? तर ते बोलायचे हो केले. मग त्यानंतर कसं झालं, मग असे मला फॅमिलीमधून मला काय झालं की 10-12 सबस्क्रायबर माझे मिळाले. म्हणजे 40-50 माझे असे इझिली सबस्क्रायबर झाले बरं का. पण 40-50 नंतर काय झालं, मी व्हिडिओ टाकते, व्ह्यूज येईना, 200-300 किंवा 100-50 असे व्ह्यू येत होते आणि सबस्क्रायबर वाढतच नव्हते. मग मी सांगायची, दादा तू एकतरी सबस्क्रायबर वाढून दे, किंवा ताई, असं कोणालाही सांगायची, म्हणजे घरामध्ये तर किंवा पप्पाला. मग ते काय करायचे, ठीक आहे, तुझं कोणी आलं ना की हां की हे चॅनल आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा. असे करून 5-10 यांच्याकडून मी घेतले आणि 50 सबस्क्रायबर माझे ते कंप्लीट झाले. पण मग काय झालं, स्टार्टिंगला तर व्ह्यू आले होते ना माझ्या व्हिडिओला, नंतर खूप येणं कमी झालं. कारण यूट्यूबला काय होतं माहिती आहे का, जे लोक चॅनल सबस्क्राईब करतात त्यांनी जर व्हिडिओ बघितला नाही तर आपल्याला व्ह्यू म्हणजे येत नाहीत. आणि ही गोष्ट सर्वजण नाही सांगत तुम्हाला. त्यामुळे ना अजिबात असं सांगायचं नाही की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. जे स्वतःहून चॅनल सबस्क्राईब करतील आणि जे करतात ते बघतातच, म्हणजे त्यांनी स्वतः चॅनल सबस्क्राईब केले तर ते आपले व्हिडिओ बघतात. पण ज्यांना आपण सांगितले ना की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, ते बघतात किंवा नाही बघत, असंही करतात. पण मग तसं झालं. मग मला असं वाटलं की नव्हतं करायला पाहिजे यूट्यूब, मला काय व्ह्यू पण येत नाही आहेत आणि चॅनल पण सबस्क्रायबर पण वाढत नाही आहेत. मग थोडे दिवस असेच गेले, तरी मी टाकत होते, म्हटलं बंद नाही करायचं आहे, बघू आपण ट्राय करू. मग मकर संक्रांतीचे माझे 3 व्हिडिओ व्हायरल गेले, एक 9000, एक 5000 आणि एक 2500, आणि असे भरपूर, म्हणजे थोडे जास्त. तर त्यामध्ये मला 40-50 सबस्क्रायबर माझे झाले लगेच, आणि कमेंट्स यायला लागल्या. आणि तेव्हा काय होतं, कमेंट्स आले ना, माणूस खुश होतं की बाबा चला, म्हणजे कोणीतरी बघतंय. आणि मग काय झालं, ते सबस्क्रायबर वाढले ना माझे मग त्या संक्रांतीच्या याच्यातून, तर मी अजून मिशोचे व्हिडिओ की काय अनबॉक्सिंग करायची, काय पार्सल आलं तर ते दाखवायची. मग त्याच्यातून पण माझे सबस्क्रायबर वाढायला लागले. मग रेसिपीजमधून सॉन्ग ट्रेंडिंग काय असेल ना, तर काय झालं, तर ते टाकायला लागले मी. आणि रेसिपीजमधून पण माझे थोडेफार म्हणजे सबस्क्रायबर वाढायला लागले. मग असं करून मी थोडे करत गेले. आणि आज टोटल 3 महिने झालेत की 3 महिन्यामध्ये माझे, म्हणजे 3 महिने पण नाही बोलता येणार, कंटिन्यू 2-2.5 महिन्यातच माझे 640 सबस्क्रायबर झाले. आता मला असं वाटते की होतील माझे 1000 सबस्क्रायबर इझिली. पण काय होतं माहिती आहे का, यूट्यूबचा क्रायटेरिया कसा आहे की 4000 वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर. आणि जर वॉच टाईम कंप्लीट नाही झाला तर 1000 सबस्क्रायबर आणि किती, मला असं वाटते 10 मिलियन का काय
व्ह्यूज येणं गरजेचं आहे एका वर्षात. हे सगळ्या गोष्टी एका वर्षामध्ये. तर तसा क्रायटेरिया आहे. म्हटलं चला आता आपण ब्लॉग हा का घेतो आहे की ज्यांनी स्टार्टिंगला 10-20 सबस्क्रायबर आहेत, 100-200 सबस्क्रायबर आहेत, त्यांच्यासाठी ते सुद्धा खूप असं वाटतं त्यांना की कधी होतील माझे 200 किंवा कधी होतील माझे 500. ह्या सर्वांसाठी हा व्लॉग आहे की असं नाही, व्लॉग तुम्ही कंटिन्यू टाकत राहा. सबस्क्रायबर आज नाही उद्या नाही एखादा तरी व्हिडिओ व्हायरल जातो आणि व्हायरल व्हिडिओमध्ये काय होतं माहिती आहे का, आपल्याला 5-10 असे सबस्क्रायबर हे मिळत जातात. तर माझंही तसंच झालं आणि माझे 600 सबस्क्रायबर झाले. तर म्हटलं अजून माझं चॅनल हाफ मॉनिटाईज, म्हणजे माझं काय झालं, YT स्टुडिओ आहे ना, तिथे जो वॉच टाईम दाखवत होते तो माझा एक व्हिडिओ गेला, माझा 2-3 लाखावर व्ह्यू आले. तर माझं वॉच टाईम डायरेक्ट कंप्लीट झालं, म्हणजे 3000 वॉच टाईम असं झालं. म्हटलं आता तर माझं चॅनल मॉनिटाईज होतं आहे. पण तिथे काय होतं माहिती आहे का, तो जो वॉच टाईम असतो ना तो शॉर्ट व्हिडिओचा आणि लाँग व्हिडिओचा असं दोन्हीचा काउंट केला जातो. पण हे मला माहिती नव्हतं की शॉर्ट व्हिडिओचा अर्नमध्ये जो आहे ना वॉच टाईम, तिथे शॉर्ट व्हिडिओचा काउंट केला जात नाही. हा एक प्रश्न झाला. मग परत मी सॅड झाले. म्हटलं आता जाऊ दे. पण मग आता परत मी सुरुवात केली आणि हा लाँग व्हिडिओ आहे तर तुम्ही प्लीज ह्या व्हिडिओला पूर्ण बघा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. आणि जे कोणी आहेत ज्यांनी स्टार्ट केले चॅनल, 10-20 सबस्क्रायबर आहे, आता सुरुवात केली, त्यांनीसुद्धा कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहा. नक्कीच एखादा तरी व्हिडिओ व्हायरल जातोच. आपल्याला वाटतं आज नाही गेला, 1 महिन्यानी 2 महिन्यांनी, पण हा व्हिडिओ एक ना एक तरी व्हिडिओ व्हायरल जातो आणि त्याच्यातून आपल्याला बरेचसे सबस्क्रायबर मिळतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी खूप जास्त बोलली ह्या ब्लॉगमध्ये, 5 मिनटाचं बोलता बोलता आता 7 मिनटाचं होतं आहे. की तुम्ही काय करा, असं जास्त सांगायचं नाही की सबस्क्राईब करा माझं चॅनल किंवा काही, ही चुकी करायची नाहीत. ते करतात सबस्क्रायबर, असं नाही की नाही करत, पण त्यामुळे कधी काय होतं ते बघतही नाहीत कधी कधी आणि त्यामुळे काय होतं व्ह्यू आपले कमी होतात, म्हणजे इथे लॉस आपला आहे. त्यामुळे मग जे असे जेन्युइन सबस्क्रायबर वाढतात ना तर ते तसेच वाढू द्या आणि आपलं म्हणजे प्रयत्न करत राहा. नक्की म्हणजे 1000 सबस्क्रायबर होतात. आता मी सुद्धा जास्त दिवस नाही झाले, 3च महिने झालेत यूट्यूब ओपन करून. मी कमीत कमी 1 वर्ष किंवा 2 वर्ष देणार आहे. आणि यूट्यूबचं कसं असतं, पेशन्स खूप ठेवले पाहिजे, तेव्हा ते चॅनल मॉनिटाईज होतं किंवा काय. तर मी देणार आहे 1-2 वर्ष, मी मेहनत करणार आहे. तुम्ही पण मला असंच सपोर्ट करत राहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर अजून एक गोष्ट म्हणजे व्हिडिओ बंद करायच्या अगोदर तुम्हाला काही वाटत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की ज्यांनी नवीन चॅनल ओपन केले त्यांनीसुद्धा की तुमची जर्नी कशी आहे किंवा काय, किंवा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला की नाही हे सुद्धा सांगा, की तुम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळालं की नाही ज्यांनी नवीन चॅनल स्टार्ट केले त्यांच्यासाठी. तर थँक्यू सो मच.